आणि कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी होणार आहे। राहता न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल। कल्पना खरात अजूनही फरारच आहे। शिर्डीमधील सावकारी प्रकरणात भोंदू अशोक खरातसह कल्पना खरात आरोपी आहे। कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार आहे। कल्पना खरातचे वकील आज गैरहजर राहिले। आरोपीचे वकील हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलली। या संदर्भातली आणखी माहिती जय सावंत आपल्याला देतील। जय, काय काय झालं आज कोर्टात? नक्कीच कविता, आपण जर बघितलं तर शिर्डी येथील आर्थिक फसवणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये जे आहेत भोंदू खरात आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल आहे। आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील जो मुख्य आरोपीपैकी खरात आहे तो यापूर्वी एसआयटीच्या ताब्यात आहे, मात्र त्याची पत्नी जी आहे ते गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती आणि तिचा शोध सुरू असताना या ठिकाणी राहता न्यायालयामध्ये जे कल्पना करत आहे हिच्या अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज ठेवण्यात आला आणि या अर्जावर आज सुनावणी दरम्यान जे कल्पना खरातचे जे वकील आहेत ते आज या तारखेला गैरहजर असल्या कारणाने या ठिकाणी जे आहेत न्यायालयाने ही त्यांच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी जी आहे ती पुढील म्हणजे गुरुवारी 16 तारखेपर्यंत जी आहे पुढे ढकललेली आहे। आणि एकंदरीत न्यायालय या संदर्भात काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कविता। जयेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।